आम्ही नियम आणि संविधानाच्या तरतुदीनुसार विरोधी पक्षनेतेपद मागितलेलं आहे. आता त्याच विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर ते असे व्यक्ती बसलेले आहेत ज्यांनी गेल्या 3 वर्षात संविधानाचं अजिबात पालन केलेलं नाही. त्यांनी संविधानातील 10व्या शेड्यूलचं पालन केलेलं नाही. त्यांनी चुकीचे निर्णय दिलेले आहेत. त्यांनी राजकीय निर्णय भूमिका घेतलेल्या आहेत. मग त्यांना कसं काय तुम्ही त्यांच्या पदावर बसू दिलं? हा एक चर्चेचा विषय आहे. माननीय उद्धव साहेबांनी एका योग्य व्यक्तीची, लढाऊ झुंजार व्यक्तीची निवड विरोधी पक्ष नेतेपदासाठी केलेली आहे. आता सरकार या देशाचं संविधान आणि लोकशाहीची किती बूज राखते आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सरकार काय निर्णय घेत आहे याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. नाही, पण विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना युबीपीनं आपला उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसनं मागणी केलेली आहे की विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद त्यांना मिळावं. आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. अनेक विषयांवर चर्चा होत असते. आम्ही 3 पक्ष एकत्र बसून चर्चा करतो. काल सुद्धा विधिमंडळामध्ये म्हणजे विधानसभेत माननीय उद्धव ठाकरे साहेब होते. त्यांच्याशी 3ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी चर्चा केलेली आहे. त्यात जयंतराव पाटील सुद्धा होते. पण असंही सांगितलं जाते किंवा काँग्रेसकडून अशी माहिती येते की अडीच वर्षासाठी विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद वाटून घ्यावं आणि एनसीपीकडे हे विरोधी पक्षनेतेपद 2.5 वर्षासाठी येईल. अशी कोणतीही मागणी कोणाकडूनही झालेली नाही हे मी ठामपणे सांगतो. आमचं संख्याबळ तिघांचे मिळून नक्कीच यावेळेला कमी आहे. ते कमी करण्यात आलं. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक पाऊल, विधिमंडळाची प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक नेमणूक ही 3 पक्षाच्या सहमतीनेच करतो. विधिमंडळातली निवडणूक म्हणाल तर आता विधान परिषदेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. 5 जागांसाठी निवडणूक होते आहे. अशा वेळेस महाविकास आघाडीचा एक आमदार सहज निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. तर त्यावेळेस कोणता पक्ष संधी घेईल? नाही, असं आता कसं काय मी तुम्हाला सांगू. 3 पक्ष एकत्र बसतील आणि नक्की निर्णय घेतील. आणि निर्णय घेण्यामध्ये आम्हाला कोणती अडचण नाही. मग काँग्रेस पक्षाचं दिल्लीतलं हायकमांड असेल, माननीय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं इकडलं पूर्ण हायकमांड असेल, आमचा एकमेकात संवाद आहे. विरोधी पक्षनेते लांब जाऊ शकतात. 10% आवश्यकता आहे. ते काही करू शकतो. चला, आखिरकार धनंजय मुंडे ने रिजाइन कर दिया, लेकिन उन्होंने अपनी तबीयत का बहाना दिया. देखिए वो बहाना है. वो बहाना, उनकी तबीयत एकदम ठीक ठाक. आपने कल देखा होगा पोपट कैसा बोल रहा था. हाँ, बात ऐसी है, उनको बर्खास्त करने का निर्णय हो गया था. मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस ने उनको बुलाकर कहा अगर आप इस्तीफा नहीं देते हैं तो मुझे आपको बर्खास्त करना पड़ेगा. तो उनको सामने कोई विकल्प नहीं था और उसने इस्तीफा दे दिया. सबसे पहले बात है कि उसको मंत्री पद की शपथ देना ही एक बहुत बड़ी गलती और भूल थी. योगी आदित्यनाथ कह रहे हैं कि जो भी महाकुंभ को लेकर अपोजिशन कह रहा है वो मिस इन्फॉर्मेशन और अफवाह के तौर पर. बात ऐसी है, महाकुंभ अब खत्म हो गया है. अब उसके ऊपर चर्चा करना ठीक नहीं है. कुछ इतनी बड़ी जो व्यवस्था होती है, आयोजन होता है, उसमें इस प्रकार के एक्सीडेंट पहले हुए हैं. हमने उसके ऊपर आवाज़ भी उठाया है. आपने जो आंकड़े छुपाए हैं उस बारे में हमने आवाज़ उठाया है. अब महाकुंभ खत्म हो गया, उसके बारे में चर्चा करना ठीक नहीं है. राउत साहब, हाल के दिनों में चर्चा का विषय है क्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जो गिर के जंगलों में गए, कल वो मतलब जो फोटोज आए हैं सामने, अच्छी बात है. के मजा ले रहे हैं प्रधानमंत्री जी. हाँ, मजा ले रहे हैं, रिटायरमेंट लाइफ जी रहे हैं. आदमी जब रिटायरमेंट की तरफ जाता है तो इस प्रकार के मजे लेते हैं, घूमते हैं, फिरते हैं, खाते हैं. लेकिन खासकर शेरों के साथ जो उनकी तस्वीरें आई हाँ. शेरों के शावकों को भी उन्होंने दूध पिलाया, अपनी मतलब जो बोतल वो बच्चे जो हैं. सब दिख रहा है फोटो सेशन. बच्चों को खिलाना उनका शौक है, शेरों के बच्चों को, क्योंकि वो काटते नहीं ना. असली शेर जो है उनसे डरते ही है सब लोग. जैसे शिवसेना से डरते हैं तो हमको तोड़ दिया. हम भी टाइगर है, वाघ है, शेर है, तो सत्ता का दुरुपयोग करके हमको कमज़ोर करने की कोशिश की. असली शेरों से ये लोग डरते हैं. और बाकी वो छोड़े हुए जंगल में पाले हुए जो होते हैं
उनसे मौज मजा करते और फोटो निकालते, करने दो, बोलो ना, रिटायरमेंट लाइफ है, जी रहे हैं प्रधानमंत्री जी। रावसाहेब हेच मराठीमध्ये हवं होतं की रावसाहेब ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अबू हाशिम ने जो बयान दिया था औरंगजेब को लेकर, अब उन्होंने वापस ले लिया अपने। देखिए, औरंगजेब का बारे में जो बयान दिया था वो किसी को मदद करने के लिए दिया था। भारतीय जनता पार्टी कल विधानसभा में संकट में थी, धनंजय मुंडे के ऊपर प्रतिपक्ष विपक्ष हमला करने वाला था, हमलावर हुआ था, तो उनसे ध्यान भटकाने के लिए बीजेपी की तरफ से एक आदेश आ गया अबू भाई को, कुछ ऐसा स्टेटमेंट दे दो कि हम भी हंगामा करेंगे, हम भी भाषण करेंगे और पूरा माहौल बिगड़ जाएगा। तो औरंगजेब के ऊपर भाषण दे दिया और पूरा हंगामा कल हो गया उधर, इस्तीफा दे दो, इस्तीफा दे दो। धनंजय मुंडे के बारे में चर्चा नहीं हो गई। अबू आजमी या ओवैसी साहब इस प्रकार की हरकतें हमेशा करते हैं। रावसाहेब हेच मराठीत हवं होतं की बोला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या 2 ते 3 दिवसांपासून प्रत्येक वृत्तपत्रात जे फोटो येत आहेत, त्यांनी गीरचं अभयारण्य त्यात त्यांनी फोटोग्राफी केली, सिंहाचे फोटो काढले, काल ते जामनगर तिथल्या वंतारामध्ये गेले, तिथेही सिंहांबरोबर फोटो सेशन, छाव्यांना त्यांनी बाटलीने दूध पाजलं ते फोटो, असं एकूण जे सगळं फोटो दिसले, काय सांगाल की त्या फोटोंवर प्रधानमंत्री मौज करतायत, प्रधानमंत्री जीवनाचा आनंद लुटतायत, प्रधानमंत्री एका वेगळ्या भूमिकेत शिरलेले आहेत। देशाची अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे, शेअर बाजार जवळजवळ 80 लाख कोटीने लुडकलेला आहे आणि अनेक मध्यमवर्गीय त्याच्यामध्ये जमीनदोस्त झालेले आहे। रुपया जवळजवळ मरण पावलेला आहे डॉलरच्या समोर, महागाई बेरोजगारीला अंत नाही आणि आमचे प्रधानमंत्री हे अशा प्रकारे सुंदर मजा मारतायत, मजा करतायत, आनंद घेतायत। माणूस निवृत्तीकडे झुकला की अशा प्रकारचा आनंद घेण्याची, मौज घेण्याची वृत्ती वाढते। प्रधानमंत्री आता लवकरच 75 वर्षाचे होतील, म्हणजे त्यांनीच केलेल्या नियमानुसार निवृत्त व्हावं लागणार आहे। त्याने एक नियम केला आहे, 75 नंतर कोणत्या संविधानिक महत्त्वाच्या पदावर राहायचं नाही। मग माणूस जेव्हा निवृत्तीकडे झुकतो तेव्हा शेवटचा जो काळ असतो त्या पदावरचा, कुठेही तो आनंदामध्ये व्यतीत करावा, मजा करावी, ज्या पदावर आहोत त्याचा अधिक भोग घ्यावा, लाभ घ्यावा। प्रधानमंत्री सध्या त्या मूडमध्ये असतील तर होऊ द्या ना। माणूस जेव्हा वयानुसार पुढे पुढे जातो तेव्हा त्याचं बालपण हे उसळून येतं वर, आणि प्रधानमंत्री तो आनंद घेत आहेत। मलाही ते बघून आनंद वाटला की कोणीतरी आमचे काका, मामा, आजोबा हे आनंद घेताना दिसत आहेत। मग ठीक आहे, बाहेर जनता रडते आहे, आक्रोश करते आहे, सिंहांबरोबर बघा, वाघाबरोबर त्यांचे काही फोटो आहेत, वाघाची पिल्लं आहेत, सिंहाची पिल्लं आहेत। आता ते लहान पिल्लं आहे सिंहाची, ती काय तुम्हाला इजा करत नाहीत ना, इजा न करणाऱ्या व्यक्तींबरोबर ते खेळत आहेत। पण आमच्यासारखे जे खरे वाघ आहेत शिवसेनेचे, त्यांची त्यांना कायम भीती वाटल्यानं त्यांनी या वाघांवर पाठीमागून हल्ले केले, वाघांना घाबरले महाराष्ट्रातल्या, आणि त्यांनी पाठीमागून हल्ले केले, वाघांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला, आणि मग या छोट्या सिंहांच्या पिल्लाबरोबर खेळत फोटो दाखवायचे। त्याच्यामध्ये काय राजकारणात शौर्य आहे असं मला वाटत नाही। आम्ही वाघ आहोत, आम्ही लढतो आहोत, आम्ही सगळ्यांशी लढू। थँक्यू।